पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। ईव्हीएमला विरोध करणारी याचिका फेटाळली। निवडणूक जिंकली की ईव्हीएम चांगलं वाटतं, हरलं की छेडछाड दिसते, असा याचिकाकर्त्यांना टोला। काँग्रेस मतपत्रिकांद्वारे मतदानासाठी भारत जोडो सारखं महाअभियान उभारणार। राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची माहिती। ईव्हीएम नकोचा नारा देणार। ठाकरे आणि पवार गट ईव्हीएम संबंधीच्या तक्रारीवर गंभीर। पवार गट वकिलांची टीम स्थापन करून कायदेशीर लढा देणार, तर ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे तक्रारी देईल। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। रामदास आठवलेंचं वक्तव्य, तर भाजपने एकनाथ शिंदेंना निरोप दिल्याचाही दावा। रामदास आठवलेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते संतापले। आठवलेंच्या सल्ल्याची गरज नाही, उदय सामंत यांचं वक्तव्य, तर आठवलेंच्या वक्तव्याला महत्त्व देण्याची गरज नाही, शिरसाट यांचं मत। एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यामुळेच महायुतीला बहुमत, संजय शिरसाट यांचा दावा। महायुतीचा मुख्यमंत्री आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत निश्चित होईल अशी माहिती। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना सरसावली। मोदींच्या एक है तो सेफ है घोषणेनंतर आता एकनाथ है तो सेफ है, मनीषा कायंदे यांची पोस्ट। ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही लिहून घेतली आमदारांकडून शपथपत्र। पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला सर्व आमदार बांधील असल्याचा मजकूर। पक्षशिस्तीचं पालन अनिवार्य। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी राहावे यासाठी पत्नी लता शिंदे यांचं त्र्यंबकेश्वराच्या महादेवाला साकडं, तर नागपूर तुळजापुरात फडणवीसांसाठी कार्यकर्त्यांच्या प्रार्थना। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडकडून अभय। पक्ष म्हणून काय चुकलं ते शोधा आणि सर्वांना सोबत घेऊन मंथन करा, अशा सूचना। सोलापूर शहरातल्या माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा। चौथ्यांदा पराभूत झाल्यावर निवृत्तीचा निर्णय। हैदराबादमध्ये पुऱ्या खाताना शाळकरी मुलाचा मृत्यू। एकाच वेळी 3 पुऱ्यांचा घास घेतल्यानं श्वास गुदमारला। सिकंदराबादच्या अक्षरा वाग्देवी इंटरनॅशनल स्कूलमधली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।